आणि म्हणून मी आमदार झालो हे देखील मी कधी विसरू शकत नाही। आणि आज दीपाली ताईच्या रूपानं आम्ही खडकाळा काले गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यायचा निर्णय करतोय। आपल्या सगळ्यांची संमती दीपाली ताईला आहे का? आज खडकाळा काले गटातून दीपाली ताई दीपकराव हुलावळे यांची उमेदवारी आपल्या सर्व आया बहिणींच्या ताकदीवरती आशीर्वादावरती जाहीर करतो आणि तिच्या मागे देखील आपण सर्वांनी उभं राहावं असं देखील आवाहन करतो। शेवटी आपल्याला तुमचे प्रश्न सोडवता येईल तेवढा सोडवण्याचा प्रयत्न करत आलोय आणि उद्याच्या काळामध्ये देखील तेवढे प्रश्न सोडविल हा देखील तुम्हाला विश्वास देतो। परंतु आया बहिणींनो, मागच्या 10 महिन्यापूर्वीची निवडणूक माझ्या आमदारकीची तुम्हाला आठवत असेल की ज्या ज्या मंडळींनी माझ्या विरोधात प्रचार केला आणि त्या प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप करणं हे होत असतं। कोण कशा पद्धतीने आरोप करेल यावरती आपण देखील विचार करत नाही किंवा कुणी आरोप केले म्हणून कमीपणा देखील वाटत नाही। परंतु ज्या व्यक्तीने आया बहिणींना चुकीच्या पद्धतीने हिणवलं, अपमानित केलं, अशा व्यक्तीला कधी तुम्ही साथ देऊ नका एवढी तुमच्याकडे माझी हात जोडून विनंती आहे। तुमचा स्वाभिमान तुम्हाला दाखवायचा। तुम्हाला देवदर्शनाला घेऊन चालले असेल तर जाऊन या, काय मिळालं तर घ्या, कारण त्याच्या काही कष्टाचं नाही। 10-20% व्याजाच्या पैशाचं आहे, त्यामुळे त्याची काही काळजी करायचं कारण नाही। पण माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की माझ्या आया बहिणींचा जेवढा माझा विश्वास आहे तेवढ्या विश्वासाने मी कायम सांगत आलो की माझ्या आया बहिणी या कधी कुणापुढे झुकणाऱ्या नाहीत आणि कुणापुढे लाचार नाहीत। त्या मावळ तालुक्यातल्या स्वाभिमानी माझ्या आया बहिणी आहे आणि तो स्वाभिमान येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दीपाली ताईच्या मागे आशीर्वादाने मतातून दाखवून द्या, ही देखील माझी विनंती असणार आहे। आणि तुम्हाला जर वाटलं की अण्णाने दीपाली ताईला उभं केलंय पण आम्हाला ते आवडत नाही किंवा आम्हाला मतदान करायचं नाही, तुम्हाला नोटाला सुद्धा मतदान करा, पण ज्यानं वाईट पद्धतीने तुम्हाला हिणवलं त्याला मतदान करून तुमचा स्वाभिमान घाण ठेवू नका एवढी तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे। शेवटी मला देखील दाखवायचंय, अख्ख्या राज्याला दाखवायचंय की मावळ तालुक्यातील माझी आया बहिणी स्वाभिमानी आहेत। मावळ तालुक्यातील माझ्या आया बहिणी कुणाला मिंद्या नाहीत आणि कुणाच्या हिमतीवर किंवा कुणाच्या बाहेरच्या जीवावरती जगत नाही। मग उद्याच्या काळामध्ये आपण सर्वजण दीपाली ताईच्या मागे उभं राहा आणि आपल्या स्वाभिमानातून एक नक्की त्या तालुक्याचा स्वाभिमान अभिमान या महाराष्ट्राला दाखवून द्या, ही देखील विनंती करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या नमस्कार, मी सौ दीपाली दीपक हुलावळे, माजी सरपंच कारला, PMRDA सदस्य, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके, मावळ तालुक्याचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे, मावळ तालुक्यातील सर्व ज्येष्ठ व माझ्या मतदारसंघातील सर्व माझ्या माता बंधू भगिनी, आज अण्णांनी जिल्हा परिषद गट कारला खटकाळा गट मधून माझी उमेदवारी जाहीर केली। अण्णांनी व माझ्या मतदार बंधू भगिनींनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाचं सोनं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। माझ्या माता भगिनींच्या डोळ्यामधला हा आजचा आनंद असाच कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करेन। असाच प्रयत्न करेन। अण्णांनी जशी मावळ तालुक्यातील कामाचा धडाका लावलेला आहे, त्यांच्या हाताला हातभार देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। अण्णांना जशी तुम्ही साथ दिली तशीच एक बहीण म्हणून तुम्ही मला नक्कीच साथ द्याल अशी मी आशा व्यक्त करते व मला भरघोस मतांनी निवडून आणाल अशी मी इच्छा व्यक्त करते। आपण सर्वजण इथं उपस्थित राहिल्या, सर्व आदरणीय मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद देते व एवढं बोलून